दंडवत प्रणाम. गीतू ज्योती चॅनलमध्ये खूप तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि मागे 2-3 दिवसापासून काही व्हिडिओ टाकत नव्हती, कारण की गोकुळाष्टमी येते, त्याच्यामुळे त्याची तयारी चालू आहे खूप. मागच्या वर्षी पण केली होती, पण मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान करायची आहे. त्याच्यामुळे स्टँड वगैरे आणलं आहे आम्ही आमच्या गावावरून, तर त्याला कलर वगैरे मारायचं बाकी तुम्हाला मी दाखवेलच. आणि आमचं देवघर हॉलमध्येच आहे बरं. असं दिसतं आमचं देवघर इकडे पण. तर चला आता आपण पहिले देवपूजा वगैरेच करू त्याच्यानंतर. तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मग आवडला की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गेली होती बाहेर, आमच्या इथं काही फुलं नाही, तर मी समोरच झाड आहे तिथं फुलं तोडायला गेली होती. तर मला मस्त सुंदर असं फुल दिसलं बघा, किती छान आहे ना. तर काय नाही, उंच होतं खूप, म्हणून मी 2च तोडले. खूपच उंच आहे बघा. हरे कृष्ण 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 हरे हरे. मी आज यांच्या टिफिनला चवळींची भाजी केलेली होती, तर बघू शकता तुम्ही किती छान दिसते. काही नाही, कणिक पण मोडून ठेवलेली होती, आता नुसते पोळ्या टाकायचे होते बघा. आता गीतूला दिलंय मी दूध, हे दूध पिते गीतू चॉकलेटवालं. आता गीतूने आणली प्लेट, आता गीतू दूध पिईल का ग? दूध प्यायचंय ना? बाय कर सगळ्यांना, बाय. नाही, चल ना आंघोळ करायला, मग चल चल मग आंघोळ करायला, चल पटकन चल. चल तुला गार्डनमध्ये घेऊन जाईल मी. का ग? चला. तर आता वाजले आहेत 9, माझे कपडे वगैरे धुतले गेले आहेत आणि गीतूची पण आंघोळ झाली, ती बाहेर गेलेली फिरायला. तोपर्यंत मी आता भांडे वगैरे घासते.
इथं की तुला मी बसवलं आणि मग कामाला लागली. बघा किती घाण करून टाकते. काही पण घरात घेऊन येते आणि असं सोप्यावर सगळं पसरवून देते. मग ते आवरायला पण मला खूप त्रास होतो आणि सगळं काही पण काड्या बिड्या फुलं बाहेरचे पत्ते झाडांचे असं काही पण घरात घेऊन येते. मग आणि ते सगळं ती सोप्यावरच करते, दुसरं कुठंच खेळत नाही. फक्त सोपाच आवडतो तिला खेळायला. काही पण लाटणं वगैरे किंवा आता कुकरचं झाकण पण सोप्याखालीच ठेवून दिलं आहे तिने, ते पण काढावंच लागेल. आता मी झाडू मारते इथं बघा, घराबाहेर करते. आणि आता काहीतरी फेकून आली होती ती बाहेर, म्हटलं जाऊ पहिले झाडूनच घेऊ. आणि आज एवढं भारी ऊन पडलेलं होतं ना, तर खूप भारी ऊन पडलं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चला झावरी वगैरे बाहेरच उन्हातच टाकून देऊ. कसं गेटो पण सो करून देते ती छोटी अजून. मग असं गेटवर टाकूनच दिले होते मी. आणि ही बघा किती पसारा करते ना खरंच. आता ते झाकण बघा आधी सोप्यावर ठेवून दिलं. खूपच आगाऊ खरंच. मेरे माधव मेरे गाधा कृष्ण गोपाल, मेरे माधव मेरे गाधा गोपाल। जग कहे मुझे कृष्ण दीवानी, जग कहे मुझे कृष्ण। मंगळवार आहे त्याच्यामुळे मी थोडं नमक घेतलेलं आहे घर पुसायच्या पाण्यात. आणि त्याच्यानंतर मी हे फिनाईल टाकणार आहे. दुपारी सगळं काम आपटल्यानंतर मी चहा पिऊन घेतला, कारण की माझं खूपच डोकं दुखत होतं. मग काही नाही बघा, काचेच्या ग्लासमध्ये चहा प्यायची वेगळी मजा राहते. आणि बघा खिडकीमधून कसं दिसतं, इकडे खिडकीजवळच बसले होते चहा प्यायला. पण हे आले घरी आणि चल म्हणे बाजारात, तर काही नाही किराणा वगैरे काही भाजीपाला वगैरे घ्यायला गेली. तर बघा इकडे किती सुंदर असं दिसतं, मस्त झाडं. हे बघा इकडे सबस्टेशन आहे आता याच्या पुढे, आणि सगळे पावसाळ्यामुळे गड्डे बिड्डे पडून गेले रोडाला. पण बघा हे सबस्टेशन आहे, आमच्या घराकडेच सबस्टेशन आहे. खूप छान वाटतं. तर चला मग बाय सगळ्यांना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की. मला खूप आवडतं.